शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघत असाल की सोयाबीन आपण पेरणी करतो पण तण खूप येतं। मग अशा वेळेस तण नियंत्रण करायचं म्हणलं तर आपण सोयाबीन पेरल्यानंतर तणनाशक मारतो, पण रिझल्ट मात्र एवढा काही चांगला येत नाही, तरी सुद्धा तण येतच। मग तुम्हाला बाजारामध्ये बऱ्याच जणांना तुम्ही आतापर्यंत स्ट्रॉंग आर्म फवारलं, कुणी सुमीमॅक्स फवारलं, कुणी पेंडीमिथिलिन वापरलं, असे वेगवेगळे बरेच फवारण्या केल्या पण रिझल्ट येत नाही। आज तुम्हाला मी नवीन जनरेशनचं तणनाशक सांगणार आहे, ज्याच्यामुळे आपण जर सोयाबीन करताना पाठीमागं जर ह्याला जर फवारलं तर पुढचं 1.5 महिन्यापर्यंत तण येणार नाही आणि याच्यामध्ये सर्व प्रकार तणाचं नियंत्रण होणार आहे। तुमचं रुंद पानाचं असं काँग्रेस गवतासारखं तण असू द्या, नाहीतर असं गवत वर्गीय सुद्धा तण असू द्या, त्याचं सुद्धा नियंत्रण होणार आहे। जवळपास सर्व प्रकारच्या तणाचं सगळ्यात प्रभावी नियंत्रण ह्याच्यासारखं तणनाशक बाजारामध्ये दुसरं नाही आणि किंमतही स्वस्त आहे। आणि तुमचं आंतरपीक सोयाबीनमध्ये तुम्ही भुईमूग घेत असाल तरी सुद्धा चालणार आहे, किंवा सोयाबीनसोबत तुम्ही तूर घेत असाल, उडीद घेत असाल, मूग घेत असाल किंवा कापूस असेल, त्या पिकासाठी सुद्धा चालणार आहे। कसं वापरायचं आहे, काय करायचं मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ज्याच्यामुळे तुम्हाला अशा शेतीविषयक माहिती मिळून जातील। नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार। तर बघा, आता जवळपास बऱ्याच ठिकाणी आता पेरण्या चालू झाल्यात किंवा काही ठिकाणी आता पाऊस काळ कमी पडला आहे, 8 दिवसांनी का होईना पेरण्या होतील सोयाबीनच्या। आता सोयाबीनसाठी खास करून तणनाशक जर तुम्ही बघत असाल, इथून मागं तुम्ही काय केलं, स्ट्रॉंग आर्मच्या फवारण्या केल्या किंवा काही जणांनी सुमीमॅक्सची फवारणी केली, ज्याच्यामध्ये डायक्लोजियम घटक आहे, सुमीमॅक्स सुद्धा आहे आणि काही जणांनी पेंडीमिथिलिन सुद्धा फवारलं, 30% असेल, 38% असेल। पण आता ह्यांच्यामध्ये काय तोटे तर तुम्ही बघा। आता पेंडीमिथिलिनमुळे काय होतं, गवत वर्गीय तणावर तर चांगलं नियंत्रण होतं, पण असं रुंद पानाच्या तणावर चांगलं नियंत्रण होत नाही। दुसरं जे तणनाशक आहे स्ट्रॉंग आर्म, तर स्ट्रॉंग आर्ममुळे काय होतं की गवत वर्गीय तणावर कमी नियंत्रण होतं, पण अशा प्रकारच्या रुंद तणावर चांगलं नियंत्रण होतं काँग्रेस गवतासारख्या। हे झालं स्ट्रॉंग आर्म। आणि सुमीमॅक्स काय आहे तर सुका मित्रांनो, ते दोन्ही प्रकार तणाव नियंत्रण करतं, पण फक्त सोयाबीनला शिफारस आहे, दुसऱ्या पिकामध्ये जमत नाही। तर असे तोटे आणि सुमीमॅक्स महाग सुद्धा आहे। तर आज तुम्हाला मी जे नाव सांगणार ते तणनाशकाचं नाव आहे टाटा मार्क प्लस। नुसतं जे टाटा मार्क आहे त्याच्यामध्ये डायक्लोजियम 84% घटक येतो आणि ह्या टाटा मार्क प्लसमध्ये डायक्लोजियम सुद्धा आहे आणि पेंडीमिथिलिन सुद्धा आहे, दोन्ही सुद्धा घटक आहे। त्याच्यामुळे तुमचं रुंद पानाचं आणि गवत वर्गीय तणाचं चांगलं नियंत्रण करता येणार आहे। ह्याला तुम्ही पेरणीच्या आधी फवारू शकतात आणि पेरणीनंतरही फवारू शकतात। म्हणजे पेरणीच्या आधी 5-7 दिवस आधी तुम्ही फवारलं, नंतर पेरणी केली तरी सुद्धा जमतं, किंवा तुम्ही आज पेरणी करा आणि 2 दिवस किंवा 3 दिवसाच्या आतमध्ये फवारणी केली तरी सुद्धा चालतं। आता ही जी हे तणनाशक आहे हे आपल्याला 750 ml एका एकरसाठी लागतं। एक लिटरची बॉटल येते साधारण 1000 रुपयाला। तर बघायला गेलं तर 750 रुपये खर्च आहे, पण चांगला रिझल्ट जर आपल्याला सोयाबीनमध्ये आणायचा असेल तर 1 लिटरची फवारणी करायची आपल्याला 1 एकरला। पाणी घ्यायचं आहे 200 लिटर, प्रमाण बघा, पाणी घ्यायचं आहे 200 लिटर आपल्याला। त्या 200 लिटरमध्ये टाटा मार्क प्लसची 1 लिटरची बॉटल मिक्स करायची। ती केल्यानंतर मिक्स केल्यानंतर तुमची आज पेरणी जरी झाली तर तुम्ही पाठीमागं फवारा किंवा दुसऱ्या दिवशी फवारा, अशा प्रकारे तुम्हाला नियोजन करायचं आहे। ह्याच्यामध्ये काही मिक्स करायचं नाही, स्टिकर मिक्स करायचं नाही का दुसरं कुठलाही घटक त्यामध्ये मिक्स करायचा नाही। राहिली गोष्ट, पाणी तुम्ही स्वच्छ वापरा, रिझल्ट चांगला येणार आहे। मग तुमच्या जमिनीमध्ये ओल कमी असेल किंवा जास्त असेल तरी सुद्धा तुम्हाला फवारणी करायला जमणार आहे, कारण की हे सुद्धा पाऊस पडल्यानंतर जसं जसं रिलीज होईल तसं तुमच्या पिकामध्ये सोयाबीनची उगवण चांगली होईल आणि जे बी येतं ते जागेवरच मरतील। आणि गवत वर्गीय असू द्या, हराळ असू द्या, लवाळ असू द्या, काँग्रेस असू द्या, किंवा मग रुंद पानामध्ये जसे मी तुम्हाला सांगितलं काँग्रेस गवतासारखं असेल, अजून दुसऱ्या सर्व प्रकारचे तणसुद्धा यांनी चांगले नियंत्रण होतात। टाटा मार्क प्लस, किंमत लक्षात ठेवा 1000 रुपये, प्रमाण आपल्याला वापरायचं आहे 750 ते 1 लिटर एका एकरसाठी। ह्याप्रमाणे जर नियोजन केलं तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा दुसरं तणनाशक वापरायची गरज पडणार नाही। ह्या वर्षी 1 एकरला का होईना ह्याचा प्रयोग करून बघा, चांगला रिझल्ट मिळणार आहे। आणि इथून पाठीमागं तुम्ही आता ह्याच्यामध्ये आंतरपिकासाठी कोणतं शिफारस आहे तर बघा, सोयाबीन आणि भुईमूग ह्या 2 पिकाला हे तर शिफारस आहे, म्हणजे लेबल क्लेम आहे, म्हणजे कंपनीतर्फे सोयाबीन आणि भुईमुगाला हे एकदम सुरक्षित आहे। तसं तर तुम्ही कापसाला, तुरीला, उडीद आणि मुगाला सुद्धा जमतं, फक्त तुम्हाला जरा प्रमाण कमी वापरायचं आहे। म्हणजे लक्षात ठेवा, जिथं तुम्ही 750 ml वापरता 1 एकरसाठी, ते 750 ml तुम्ही 1.5 एकरसाठी वापरा। म्हणजे जर तुमचं आंतरपीक तूर असेल, उडीद असेल, मूग असेल, कापूस असेल तर ह्या पिकासाठी, बाकी सोयाबीनसाठी तुम्ही 1 एकरचं प्रमाण ठेवायचं आहे। तर ह्याच्यासारखा सुंदर रिझल्ट कोणताच येणार नाही। तुम्ही ह्या वर्षी नक्की प्रयोग करा, माझं म्हणणं ऐका, कारण की बाजारामध्ये एवढे तणनाशक अवेलेबल आहेत आणि तुम्ही नंतर तणनाशक फवारायला जातात सोयाबीन उगून आल्यानंतर 15 दिवसानंतर उगवणी पश्चातले, तर ह्याच्यामुळे काय होतं, सोयाबीन पिकाला शॉक बसतो, रिझल्ट येत नाही। आणि जे जुन्या जनरेशनचे तणनाशक येतात जसे की पेंडीमिथिलिन असेल, स्ट्रॉंग आर्म असेल, ह्याच्यामुळे काहीच तणावर नियंत्रण होतं, बाकीच्या तणावर नियंत्रण चांगलं होत नाही। त्यामुळे तुम्ही ह्या वर्षी टाटा मार्क प्लस नक्कीच वापरा, रिझल्ट चांगला भेटणार आहे। काही अडचण आली तर कमेंटमध्ये विचारा। आणि तसंच ज्यांना सोयाबीन पिकाबद्दल मार्गदर्शन पाहिजे अशांना आपण मार्गदर्शन सेवासुद्धा उपलब्ध केलेली, खालच्या दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात। आणि शेतकरी बंधूंनो, एवढ्या महत्त्वाच्या माहिती तुम्हाला देतोय। व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जाताना आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र।